मी सध्या आहे वेरूळमध्ये. जेव्हा आपण वेरूळबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला काय आठवतं? कैलास लेणी, बुद्ध लेणी, जैन लेणी, शैव लेणी, वैष्णव लेणी, घृणेश्वर मंदिर, कोरीव काम, नक्षीकाम, बेसाळ दगड, डोंगर, मालोजी राजे भोसले यांची भूमी, तसंच अजून खूप 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 काही आणि कितीतरी खूप काही आपण जाणतो या वेरूळबद्दल. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अशा भागांमध्ये ज्यात तुम्हाला वेरूळ लेणी बद्दल इत्थंभूत माहिती मिळेल आणि मिळणार आहे, तेही त्या क्षेत्रातील जाणकार अशा श्री केतनपुरी सर यांकडून. जवळजवळ 2 दिवस मी ज्यांसोबत गेलो होतो ती वारसा संस्कृतीचा फाउंडेशन टीम यांनी घेतलेले ज्ञान, अनुभव या सर्व गोष्टी मी तुम्हा सर्वांबरोबर वाटणार आहे. तर तयारी ठेवा, एकदम फुल तगडीवाली तयारी ठेवा. हवं तर सोबत वही आणि पेन ठेवा. प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ असतो. प्रत्येक गोष्ट कुठल्या तरी रिझननी कोरलेली असते. ह्या शिल्पांच्या माध्यमातून आपल्याला फक्त ती मूर्ती कुठल्या देवाची आहे किंवा त्या मूर्तीला कोरण्यामागे किती कष्ट घेतलेत वगैरे हे सगळ्या गोष्टी तर समजतातच. त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण या लेण्यांमधल्या मूर्त्या पाहतो तर या लेण्यांची जी निर्मिती आहे ती जवळजवळ 1000 ते 1300 वर्ष जुनी आहे. मग 1000 ते 1300 वर्ष आधी वेरूळमध्ये राहणाऱ्या लोकांचा जो धर्म आहे तो धर्म कुठल्या विशिष्ट देवतेला डेडिकेटेड होता, ही लोक कुठल्या देवाची पूजा करायचे, त्या विशिष्ट संप्रदायातल्या ते देवतेचं महत्व काय होतं, त्यांच्या प्रथा परंपरा कशा स्वरूपात होत्या, पूजा अर्चा विधी कशा स्वरूपात होत्या, या लेण्यांच्या निर्मितीसाठी कुणी कुणी किती पैसे दिले, कशा प्रकारे दिले, एवढ्या मोठ्या लेण्या इथं निर्माण करण्याची गरज त्यांना का वाटली, किंवा हे अचानक उदयास आलंय का, किंवा याच्यानंतर महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या लेण्या दुसरीकडे कुठं तयार झाल्या का नाही, अशा प्रश्नांची उत्तर सुद्धा आपल्याला शिल्पांच्या माध्यमातून कळतात. त्याच्यामुळं काय फार असं काय रॉकेट सायन्स अशातली गोष्ट नाही. फक्त बेसिक छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्या फक्त इथे शिल्पात आहेत आणि त्या आपल्याला माहीत असतात. पण आपलं शिक्षण किंवा आपलं पोट पाण्यासाठी आपण वेगळा व्यवसाय निवडतो, त्याच्यामध्ये त्या गोष्टी कुठेतरी मागं पडतात. त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही जर नाही समजलं, कितीही बेसिक वाटलं तुम्हाला, तरी सुद्धा मला तुम्ही आवर्जून विचारा. 2 दिवस मी तुमच्यासाठी आलो. त्यामुळे जेवढा द्यायचा तेवढा त्रास मला बिंदास द्या. अजिबात कुणाचाही विचार करू नका. कारण तुम्ही जेवढा मला प्रश्न विचाराल तेवढं जास्त मला तुमच्यासोबत गप्पा मारायला मजा येईल. मी त्यासाठीच इथं आलो. मला ही माहिती सांगण्यापेक्षा मला तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडेल. आणि त्या शंका तुमच्या वेरूळशीच निगडीत असाव्यात असं नाही. तुम्हाला शिवाजी महाराजांवर काय विचारायचं विचारा, भगतसिंगवर काय विचारायचं विचारा, आत्ताच्या राजकारणामध्ये ईव्हीएमचा घोळा आहे का नाही हे पण विचारा. त्याचं उत्तर मला देता येणार नाही, तो भाग वेगळा. पण तुम्हाला काहीही विचारू वाटलं तरी विचारा. तर आपण आजच्या दिवसाची सुरुवात करतोय आणि मुद्दाम 29 नंबरची मी लेणी निवडली. 29 नंबर निवडण्यामागे खूप विशिष्ट कारण आहे. त्याची सुरुवात होते वेरूळपासून. याला मराठीमध्ये वेरूळ म्हणतो, बरोबर, आणि इंग्लिशमध्ये आपण या जागेला काय म्हणतो, एलोरा. तर वेरूळच्या नावामागे आणि इथल्या लेण्यांच्या नावामागे पण गंमत आहे. एलोरा हे नाव खूप वेगळ्या पद्धतीने आलंय. राष्ट्रकूट ज्यावेळी तर राज्य करायला आले, राष्ट्रकूट नावाचं एक राजघराणं होतं महाराष्ट्रामध्ये, जे 7व्या शतकामध्ये उदयास आलं महाराष्ट्रात. त्यांनी 7व्या शतकामध्ये सगळ्यात पहिली राजधानी केली वेरूळला. दुसरी राजधानी त्यांची झाली लत्तलूर म्हणजे लातूरला. त्याच्यानंतर ते गेले कर्नाटकामध्ये. कर्नाटकामध्ये त्यांनी मालखेड नावाचं उत्तर कर्नाटकामध्ये एक गाव आहे, तिथं त्यांनी आपली 3री राजधानी केली आणि त्यांची 4थी राजधानी झाली नंतर कंधारला, जे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. अशा 3 ते 4 राजधान्या ह्या राष्ट्रकूटांच्या आहेत. तर त्यांची सुरुवात झाली या अखत्यारीत किंवा राष्ट्रकूटांच्या अंडर ह्या सगळ्या लेण्यांचं एक्सकेव्हेशन झालेलं आहे, किंवा त्यांनी पैसे देऊन या लेण्या खोदण्यासाठी परमिशन दिली. सगळ्यात पहिल्यांदा लेणी म्हणजे काय, इथून सुरुवात करूयात आपण. लेणी निर्माण करण्याची गरज का पडली, तर 2 कारण आहेत. एक, जे बौद्ध भिक्खू होते, जे बुद्धाची उपासना करायचे आणि ज्यांना गौतम बुद्धांच्या उपासनेसाठी एक आयसोलेटेड जागा हवी होती त्यांच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, जे व्यापारी होते, लेण्या कधीही रॅन्डमली त्यांना इच्छा झाली आहे किंवा एक डोंगर चांगला आहे, सिनरी चांगली आहे, जागा चांगली आहे म्हणून खोदायचंय असं झालेलं नाही. प्राचीन व्यापारी मार्गांवरच लेण्यांची निर्मिती झाली. बोरघाटावर बेडसा आणि भाजेची लेणी, कारल्याची लेणी, त्याच्याच खाली कोंढाणे लेणी, तो राजमाचीचा कल्याणला उतरणारा राजमार्ग. त्याच्या जर आपण बघितलं वेरूळ
त्याच्यानंतर अजिंठापासून जो सुरू होतो व्यापारी मार्ग, अजिंठावरून जातो भोकरदनला, भोकरदनहून येतो वेरूळला, वेरूळहून जातो पितळखोऱ्याला. इथून 40 किलोमीटर 45 किलोमीटर पुढे पितळखोरा नावाची एक लेणी आहे. ती इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात म्हणजे 2200 वर्ष जुनी लेणी. त्याच्यानंतर याच रूटवर अजून एक लेणी आहे, तिचं नाव आहे घटोत्कच. म्हणजे जे व्यापारी मार्ग आहेत त्या व्यापारी मार्गांवर लेण्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. का तर व्यापाऱ्यांनी स्वतःच्या मालाच्या संरक्षणासाठी आणि स्वतःला आराम करण्यासाठी म्हणून या लेण्यांची निर्मिती केली. त्यांच्या मालाची सुरक्षा पण व्हावी आणि जसे आपण आज हॉटेल्स बघतो, मोटेल्स बघतो, आपण प्रवासाला जातो तिथं राहतो, तसंच त्या व्यापाऱ्यांना राहण्यासाठी किंवा त्यांच्या मालाला सुरक्षा देण्यासाठी म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या या लेण्यांची निर्मिती केली, त्याला फंडिंग दिली. भारतात एकूण 1800 लेण्या आहेत. त्यातल्या 900 ते 1200 लेण्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यातल्या 200 ते 250 लेण्या फक्त एकट्या जुन्नर तालुक्यात आहेत किंवा जुन्नर परिसरात. याचं वैशिष्ट्य काय आहे तर इथला सह्याद्रीचा दगड किंवा इथला बेसॉल्ट आपण सहज म्हणू. इथं सह्याद्री नाहीये, बालाघाट आहे, तरी आपण त्याला बेसॉल्ट असं म्हणू. ह्या दगडामुळे इथं लेण्यांची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात झाली. आता लेणी म्हणले की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा कुठला धर्म येतो? बौद्ध धर्म, बरोबर आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतातली किंबहुना दक्षिण आशिया खंडातली निर्माण झालेली सगळ्यात पहिली लेणी जिला अशोकाने फंडिंग दिलं ती बिहारमध्ये अजीविक नावाच्या एका संप्रदायासाठी होती. अजीविक हा नास्तिक संप्रदाय अभ्यासकांच्या मते. त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या कितीही धार्मिक उपासना आणि आध्यात्मिक उपासना जरी असल्या तरी सुद्धा तुमच्या नशिबामध्ये जे लिहिलंय ते घडणार आहे. तुमच्या नशिबाला तुम्ही बदलू शकत नाही. जन्म आणि मृत्यू सोडला तर सर्व काही नियतीने आधीच ठरवलेलं असतं. तुमच्या मागच्या जन्मीचं कर्म या जन्मीचं तुमच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचे दिवस दाखवण्यासाठी कारणीभूत आहे. अशा पद्धतीने नियतीवर, नशिबावर, कर्मावर विश्वास ठेवणारा हा नास्तिक संप्रदाय अजीविक. आणि या संप्रदायासाठी अशोकाने सगळ्यात पहिल्यांदा 4 लेण्या खोदल्या बिहारमध्ये. बाराबर नावाची ग्रॅनाइटची टेकडी आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग ही लेण्यांच्या निर्मितीची सुरुवात झाली. भारतात निर्माण करण्यात आलेली सर्वात पहिली धार्मिक वास्तू, आज धार्मिक वास्तू म्हणलं तर आपल्या समोर काय येतं? मंदिर, मस्जिद, चर्च. तसंच भारतात निर्माण झालेली सगळ्यात पहिली धार्मिक वास्तू म्हणजे या लेण्या. त्याच्यानंतर बौद्ध धर्म खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरला भारतात अशोकामुळे. अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्मामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो संप्रदाय होता गौतम बुद्धांपासून इसवी सनाच्या 1ल्या शतकापर्यंत तो हिनयान, त्याच्यानंतर आला महायान, त्यानंतर वज्रयान. शैव माहिती आहे तुम्हाला? जो शिवाला मानतो तो, विष्णूला मानतो तो, देवींना मानतो तो शाक्त. आपल्याकडे शाक्त म्हणजे गैरसमज आहे की शाक्त म्हणजे तांत्रिक वगैरे. तांत्रिक वेगळं, शाक्त वेगळं. जो देवींना मानतो तो शाक्त. गणपतीला मानतो तो गाणपत्य, सूर्याला मानतो तो सौर. तसं बुद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांची स्तूपाच्या प्रतिकात्मक स्वरूपात जो पूजा करतो तो हिनयान. तो गौतम बुद्धांच्या मूर्त्या तयार करत नाही. म्हणून सांचीचा स्तूप, भारूचचा स्तूप, सारनाथचा स्तूप, लुंबिनीचा स्तूप, कुशीनागरचा स्तूप, अमरावतीचा स्तूप, इथं तुम्हाला गौतम बुद्धांच्या मूर्त्या दिसत नाही. भाजी लेणी किती जणांनी बघितली? भाजी लेणी तुम्हाला गौतम बुद्धांच्या मूर्त्या दिसल्या? कशामुळे नाही? कारण त्या हिनयान संप्रदायाच्या काळात निर्माण झाल्या. पण तुम्ही कार्ला बघितली असेल, नाशिक बघितलीये, कानेरी बघितलीये, सगळ्या ठिकाणी तुम्हाला गौतम बुद्धांच्या मूर्त्या दिसल्या. तो येतो महायान संप्रदाय. हा महायान संप्रदाय तयार झालाय इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते 4थ्या-5व्या शतकापर्यंत. आणि हा महायान संप्रदाय अतिशय कर्मठ आणि कट्टर मानला जायचा. त्यांच्या संप्रदायामध्ये बुद्धांच्या स्तूपाला किंवा मूर्तीला सर्वसामान्य लोकांना हात लावण्यासाठी परमिशन नव्हती. ते बॅरिगेटिंग करायचे स्तूपाच्या पुढे. त्यांचे जे धर्मगुरू असायचे तेच त्या स्तूपाला हात लावू शकत. या कर्मठपणामुळं कुठेतरी हिंदू धर्माला एक प्रकारची चालना मिळाली. आणि हिंदू धर्मांचं ज्यावेळेस मूर्त्यांचं किंवा शिल्पांच्या स्वरूपात, मंदिरांच्या स्वरूपात, लेण्यांच्या स्वरूपात हळूहळू प्रस्थ वाढायला सुरुवात झाली, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज बुद्ध धर्माकडून हिंदू धर्माकडे शिफ्ट झाला. त्याला हा महायान संप्रदाय सुद्धा कारणीभूत, कारण हा कर्मठ आणि कट्टर होता विचारांच्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकापासून पुढे आलाय वज्रयान. वज्रयान हा तांत्रिक बुद्धिझमचा प्रकार आहे. जर तुम्ही लडाख किंवा नॉर्थ ईस्टला बघितलं, तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या मोनेस्ट्रीज आहेत, त्या सगळ्या तांत्रिक बुद्धिझमच्या. तर ते वज्रयान संप्रदाय आहेत. आणि इथं ज्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत सगळ्या ह्या वज्रयान संप्रदायाच्या आहेत. ते आपण उद्या बघणार आहेत, त्यामुळे त्या डिटेलमध्ये जात. आता लेण्यांचं एक बॅकग्राऊंड तुम्हाला समजलं, लक्षात आलं, लेण्या निर्मिती का झाली, कशी झाली, किती झाली. आता आपण वेरूळवर येऊ. वेरूळला राष्ट्रकूटाने ज्यावेळेस राजधानी केली त्यावेळेस त्याचं पहिलं नाव होतं एलापूर.
एलापूर. कशामुळे? तर इथून एक नदी वाहते, तिचं नाव होतं ऐलगंगा, आणि ती ऐलगंगा इथून वाहते. हा जो धबधबा इथला बाजूचा, तर हा धबधबा ऐलगंगेचा आहे, आणि या ऐलगंगेच्या काठावर बसलेलं गाव ऐलपूर, एलापूर. आणि त्या एलापूरचा नंतर अपभ्रंश झाला एलूर. एलूरचं मराठीत झालं वेरूळ, आणि इंग्रजांनी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस एलुरा अशी स्पेलिंग लिहिली, एलुराचं झालं एलोरा. म्हणून एलापूर, एलूर, एलोरा आणि वेरूळ असं हे नाव पडलं त्याचं. आणि या लेण्यांना 20व्या शतकामध्ये, म्हणजे जवळजवळ 150 वर्ष आधी, इथल्या स्थानिक लोकांनी काही नावं दिली. जसं की लेणी नंबर 27 म्हणजे महारवाडा, लेणी नंबर 21 म्हणजे रामेश्वर, लेणी नंबर 22 म्हणजे निळकंठ. तशी ही लेणी नंबर 29, तिचं नाव आहे धुमार लेणी. धुमार. धुमार का? तर इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये धुकं पसरतं. धुकं का पसरतं? ऍक्च्युली ते धुकं नाहीये, बाजूला खूप मोठा धबधबा वाहतो, आणि त्या धबधब्याचे जे काय म्हणतात त्याला, शिंतोडे, तुषार असतात, त्या तुषारांनी इथं असं वाटतं की ढग तयार झाले किंवा धुकं तयार झालंय, आणि ते धूम्रवर्णीय लेणी असं त्यांना वाटतं. त्या धुम्रचा अपभ्रंश झाला धुमार, म्हणून या लेणीला नाव पडलं धुमार लेणी. आणि या लेणीला स्थानिक बोलभाषेमध्ये लोक म्हणतात सीते की नानी. सीते की नानी कशामुळं? तर बाजूला धबधबा आहे, आणि जे प्रत्येक गावामध्ये, खेडेगावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जिथं जिथं धबधबा आहे किंवा नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे, तिथं रामाने बाण मारलाय, कारण सीतेला आंघोळ करायची. तर नेमकं तिनं कुठं कुठं रामाला बाण मारण्यासाठी कन्व्हिन्स केलं ते त्या दोघांनाच माहिती. पण आपल्या स्थानिक जनमानसांमध्ये किंवा जे सामान्य लोक आहेत त्यांच्या मनामध्ये एक भावना आहे की जिथं नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे, तर तो असाच येत नाही. तो रामाने बाण मारला आणि त्याच्यामधून गंगा अवतरली, आणि मग त्याच्यामध्ये सीतेनंतर आंघोळ केली, त्याच्यामुळे त्याला आपण सीते की नानी म्हणतो. त्याच्यामुळे याला सीते की नानी असं नाव पडलं या लेणीला स्थानिक भाषेमध्ये. आणि जे 150 वर्ष आधी ब्रिटिशांनी सगळ्यात पहिल्यांदा डॉक्युमेंटेशन केलं या लेणीचं 1870-1880च्या काळात, त्यावेळेस त्यांनी या लेणीला नाव दिलं धुमार लेणी, DHUMAR, धुमार लेणी, धूम्रवर्णीय लेणी. त्याच्यामुळे आता या लेणीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही सगळे मुंबईचे आहात, त्याच्यामुळे तुम्ही रिलेट करू शकता. तुम्ही घारापुरीची लेणी बघितली, तर घारापुरीच्या लेणीला डोळ्यासमोर ठेवून या लेणीची निर्मिती झाली. आणि घारापुरीची लेणी आधी आहे. घारापुरीची लेणी इन्स्पिरेशन आहे धुमार लेणीच्या निर्मितीसाठी. नाही, ती कलचुरी, आणि कदाचित याही लेणीला फंडिंग कलचुरींनी दिलेली असावी, कारण राष्ट्रकूटांचा उदय होण्याच्या काळात या लेणीची निर्मिती झालेली आहे, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. त्यामुळे राष्ट्रकूट कॅपेबल नव्हते या लेणीला फंडिंग द्यायला. लेणीची निर्मिती ही कुठल्याही पैशा अभावी निर्माण करणं शक्य नाही. जर एखादा धनाढ्य व्यापारी असेल, एखाद्याकडे बक्कळ पैसा आहे, अंबानी अदानी त्यावेळेसचा, किंवा एखादा राजा ज्याच्याकडे पण खूप पैसा आहे, जर त्यानं पैसे दिले तर आणि तर लेणीची निर्मिती होते. जर लेणीची निर्मिती करायची असेल तर क्राऊड फंडिंग हा प्रकार त्यावेळेस नव्हता. त्यामुळे लेणीच्या फंडिंगमध्ये दानशूर व्यक्तींचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. खूप जास्त. आपण आता जर वेरूळच्या बाबतीत स्पेसिफिकली बोलायचं झालं तर लेणी नंबर 15 आहे. लेणी नंबर 15 मध्ये राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाचा शिलालेख, तो शिलालेख त्याने स्वतः कोरून ठेवलेला आहे, तो उद्या तुम्हाला शोधायचा. तर अशा पद्धतीने, किंवा कार्ल्याची जी लेणी आहे, कार्ल्याच्या लेणीमध्ये जवळजवळ 32 शिलालेख आणि 32 वेगवेगळ्या लोकांची नाव आहेत. म्हणजे कार्ल्याचा जो स्तूप आहे आतला चैत्यगृह, त्याला जे खांब आहेत, त्या प्रत्येक खांबावर एक एक शिलालेख आहे ब्राह्मी लिपीतला. तो त्या खांबाचं दान ज्यानं दिलंय त्या दानकर्त्याचं नाव दिलेलं आहे. म्हणजे त्यातल्या एका खांबावर लिहिलेले धेनुकाकट यवनस सिंह ध्याय थबोदानम. प्राकृत भाषेतलं हे वाक्य ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असा होतो की धेनुकाकट नावाच्या गावावरून आलेल्या एका यवन व्यक्तीने, ज्याचं नाव सिंह ध्याय आहे, त्यानं या खांबाचं दान दिलं. असं एका सेपरेट खांबाचं दान दिल्याचा शिलालेख सुद्धा कार्ला लेणीच्या खांबांवर करून ठेवले. आणि जो दान देतो त्याची इच्छा असते की माझी ऍडव्हर्टाइजमेंट व्हावी. आणि दुसरा अर्थ, या लेण्यांचा वापर त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी PR एजन्सी सारखा केलेला. नाणेघाट माहिती आहे सगळ्यांना. तर नाणेघाटमध्ये नागनिका राणीने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शिलालेख कोरून ठेवलेला. तर तो शिलालेख काय सांगतो की राणीने, तिच्या नवऱ्याने आणि तिच्या मुलाने काय काय पराक्रम केले. राणीने 16 प्रकारची यज्ञ केली. राणी स्वतःला महासाध्वी म्हणून घेते.
राणी स्वतःला कुठले कुठले विशेषणं लावते, राणीने किती दानधर्म केलं, राणीने किती गायींचं दान दिलं, राणीने तिच्या राज्यामध्ये किती प्रमाणामध्ये सैन्य उभा केलं, यज्ञामध्ये काय काय दान दिलं, कुणा कोणाला किती गावं दान दिली, हे सगळं वाचणारा इंडो रोमन ट्रेडवरचा तो महत्वाचा भाग आहे. म्हणजे भारतातला रोमला जो व्यापार व्हायचा तो कल्याण सोपारा बंदरामार्गे व्हायचा. तर कल्याण बंदरावर उतरणारा सगळ्यात जवळचा आणि सोपा रूट म्हणून नाणेघाट फेमस होता. म्हणून नागरिकाने नाणेघाटच्या त्या घाट रस्त्यावर एक लेणी खोदली, त्याच्यामध्ये तिनं तिची स्वतःची अख्खी कारकीर्द लिहिली. तेरवरून निघालेला व्यापारी नाणेघाटला मुक्काम करणार, राणीचं सगळं कर्तृत्व वाचणार, कल्याण बंदरामध्ये जाणार, नावेवर चढणार, रोमला जाणार, तिथे जाऊन सांगणार की आमच्या भारतामधली एक राणी आहे, तिने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म. तर ह्या लेण्यांचा वापर राज्यकर्त्यांनी PR सारखाच केला. म्हणजे थोडक्यात काय तर सामाजिक ठिकाणांचा आणि त्या ठिकाणी जर मॉब जमत असेल तर त्या मॉबला मॅनिप्युलेट करण्याचं काम हे 2000 वर्षापासून भारतात चालतं. हे काही नवीन नाहीये आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे कुठेतरी राज्यकर्त्यांचं एक इन्स्पिरेशन आहे, राज्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स आहेत वेगवेगळे, त्यांच्या पॉलिटिकल ध्येयांना घेऊन किंवा त्यांच्या अचिव्हमेंट्सना घेऊन, आणि ते सगळ्या ह्या लेण्यांच्या माध्यमातून आपल्याला समजतं. म्हणजे थोडक्यात काय तर या लेण्या किंवा ही शिल्प केवळ आपल्याला पौराणिक कथा सांगत नाही, तर तत्कालीन सोशो पॉलिटिकल, रिलिजिओ कल्चरल आणि इकॉनॉमिकल कंडिशन सुद्धा आपल्याला सांगतात. म्हणजे सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक एवढ्या सगळ्या बाजू या लेण्यांमुळे आपल्याला समजून येतात. थोडक्यात काय तर एक विशिष्ट कालखंड तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट आणि सहजपणे उभा करण्याचं काम या लेण्या करतात. एवढं सोपं आहे. जर किचकट वाचत असेल तर मला सांगा. तर आपण धुमारवर होतो, तर ह्या धुमारची निर्मिती कदाचित कलचुरी राजांनी पैसे दिले त्याच्यामुळे ही झाली असावी, कारण राष्ट्रकूट त्यावेळेस कॅपेबल नव्हते. विशेष गोष्ट अशी आहे की वेरूळची साईट का निवडली, ही जागा का निवडली लेण्यांची निर्मिती करायला, तर 5व्या शतकामध्ये एक खूप उत्तम साम्राज्य महाराष्ट्रामध्ये उदयास आलं राष्ट्रकूटानंतर, ज्यांना आपण खऱ्या अर्थाने साम्राज्य म्हणू शकतो, ते वाकाटकांचं. वाकाटकांच्या 2 ब्रँचेस, वाकाटक नावाचे एक राजे होते, एक घराणं होतं, त्यांच्या 2 ब्रँचेस. एक ब्रँच होती नागपूरजवळ नगरधन नावाचं गाव, दुसरी ब्रँच होती वाशिम म्हणजे वत्सगुल्म. तर या वाशिम ब्रँचमध्ये एक राजा होता हरिसेन नावाचा. त्या राजाने जवळजवळ 17 ते 18 लेण्यांना निर्माण करण्यासाठी पैसे दिले, आणि त्या लेण्यात अजिंठ्याच्या. तुम्हाला काय वाटतं, अजिंठ्याच्या लेण्यांची निर्मिती व्हायला 29 लेण्या तिथं, त्यातल्या 5 लेण्या ह्या इसवी सनाच्या आधी 1-2 शतकामध्ये, म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात, 2ऱ्या शतकात किंवा 1ल्या शतकात खोदलेल्या आहेत. आपण त्या 5 लेण्या सोडून देऊ, 24 लेण्या राहिल्या. त्या 24 लेण्या निर्माण व्हायला किती वर्ष लागली? 24 लेण्या अजिंठ्याच्या किती वर्ष लागली असतील, तुमचा काय अंदाज? अजून काय आपण ऐकलं असेल की आपण म्हणतो 600-700 वर्ष. अजून काय कोणाचा अंदाज ह्याच्या पेक्षा कमी किंवा याच्यापेक्षा जास्त कोणाचा अंदाज आहे काय? अजिंठ्याच्या 24 लेण्या तयार करायला 18 वर्ष लागली. 18. जर तुम्ही कधी फ्री असाल, आपण अजिंठ्याला जाऊ. वॉल्टर स्पिंक नावाचे खूप मोठे अभ्यासक आहेत, 65 वर्ष त्या माणसाने अजिंठ्याच्या लेणीसाठी घातलाय. त्या व्यक्तीने खूप सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. त्यानं शॉर्ट क्रोनॉलॉजी नावाची खूप मोठी देण इतिहासाला दिली. शॉर्ट क्रोनॉलॉजी म्हणजे छोटा कालखंड, आणि त्या छोट्या कालखंडामध्ये अजिंठ्याच्या 18 वर्षाच्या कालखंडात 24 लेण्यांची निर्मिती झाली. त्यातही अजिंठ्याचे जगप्रसिद्ध चित्र काढण्यासाठी फक्त 3 ते 4 वर्ष लागली, जास्त कालखंड नाही लागला. एक सुंदर उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या गावाकडे घर बांधायला घेता, तर तुमची इच्छा असते का की तुमचं घराचं बांधकाम हे तुमच्या नातवाच्या वेळेस पूर्ण व्हावं? तुमची प्रायमरी इच्छा काय असते की मला माझ्या घराचं बांधकाम करायचंय, मला स्वतःला जाईन राहायचंय, आई बापाला घेऊन जायचं, पोराला घेऊन जायचं, लग्न करायचं, सेटल करायचं. ती प्रायोरिटी आहे आपली. मग जर मी एखाद्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी फंड देतोय, फंडिंग उभा करतोय, फंड रेज करतोय, तर मी ह्याचा विचार नाही करणार आहे की याचा फायदा मला माझ्या नातवाला झाला पाहिजे म्हणून मी करतो. फार तर मी माझ्या मुलापर्यंत विचार करेल, नातवाशी मला काही घेणं देणं नसतं. जोपर्यंत जन्माला येत नाही तोपर्यंत काहीच. आणि शासनकर्त्यांच्या काळामध्ये किंवा 1000 वर्ष 1200 वर्ष आधीच्या काळामध्ये जर वेरूळ सारखा किंवा अजिंठ्यासारखा प्रोजेक्ट जर मी करत असेल, तर निश्चितच तो 200 वर्षाच्या इन्श्युरिटीवर मी नाही सोडू शकत, कारण मला माहित नाही की माझा नातू परत राज्य करू शकेल का नाही. मी आत्ता राजा आहे, माझ्याच कालखंडामध्ये ही अद्भुत निर्मिती व्हायला पाहिजे, आणि मी इथला कारागीर आहे, मला ह्या लेणीसाठी फंड आत्ताच मिळणार आहे कारण हा दानशूर आहे. त्याच्यामुळे मला ह्याच्याकडून जास्तीत जास्त फंड घेऊन जास्तीत जास्त लेबर लावून आत्ता काम पूर्ण करू.
प्रत्येकाचे एम्स आणि अचिव्हमेंट्स ठरलेले. त्याच्यामुळं लेण्यांच्या निर्मितीला 200, 400, 500 वर्ष लागलेली नाही. वेरूळला लेणी निर्मिती होण्याच्या मागचं कारण असते की अजिंठ्याला ज्यावेळेस हरिसेनाची 18 वर्ष पूर्ण झाली, हरिसेनाचा मृत्यू झाला, अजिंठ्याचा मेन फंडर मेला. अजिंठ्याला 3 राज्यकर्त्यांनी फंडिंग दिली एकाच वेळेस. एका ठिकाणी वाकाटक राजेत हरिसेन, एक स्थानिक राजेत ऋषक नावाचे जे त्या प्रदेशात अजिंठा भागात राहायचे, आणि एक अश्मक नावाचा राजघराणा जे औरंगाबाद भागामध्ये राज्य करायचे. या तिघांमध्ये कायम अजिंठ्याच्या मालकीवरून तिथं भांडणं व्हायची. त्यात हरिसेन मेला, स्थानिक राजे कमकुवत झाले, अश्मक राहिले. अश्मकांनी लेणी नंबर 29 खोदली, जिथं ते बुद्धांचं आडवं शिल्प आहे, जिथं बुद्ध महानिर्वाण अवस्थेमध्ये आहे. ते सगळ्यात मोठं जे 28-30 फुटाचं शिल्प आहे ते त्या अश्मक राजांनी त्यांच्या काळामध्ये निर्माण केले नंबर 29 मध्ये. पण नंतर अश्मक पण वीक झाले, इतर काही राजघराण्यांनी त्यांच्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. तिथल्या कारागिरांना इन्स्टेबिलिटीचा खूप मोठा फटका सहन करावा लागला. तिथं राजकीय अस्थिरता निर्माण झाली. जर तुमच्या इथं पॉलिटिकल स्टेबिलिटी नसेल तर कुठल्याही कलेला वाव मिळत नाही, कुठल्याही कलेला फंडिंग मिळत नाही, कुठल्याही कलेला उत्तेजन मिळत नाही. म्हणून तिथले कारागीर विखरायला सुरुवात झाली. त्यातला एक खूप मोठा ग्रुप आला औरंगाबादला. औरंगाबादला जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या मागे काही लेण्या आहेत 5 ते 6. तिथं त्याने सगळ्यात पहिल्यांदा अटेम्प्ट केला. त्यांना तिथं काही फार मोठ्या प्रमाणात खोदकाम करायला स्पेस मिळाला नाही, आणि त्यातलाच एक मॉब आला वेरूळला. आणि तो मॉब लेणीची निर्मिती करायला लेणी नंबर 5 पासून त्यांनी सुरुवात केली. तिथे एक व्हॅली होती, आणि त्याच मॉब मधल्या एकाला तिथल्या काही कलचुरींच्या मंडलिकांनी किंवा कलचुरीच्या स्थानिक प्रतिनिधींनी हायर केलं. तिकडे एक दरी आहे, एक व्हॅली आहे, तिथे लेण्यांची निर्मिती व्हायली आहे. तिकडून 1 किलोमीटर अंतरावर इथे एक व्हॅली होती. तर इथं सुद्धा लेण्यांची निर्मिती व्हायला चांगली स्पेस आहे असं या लोकांच्या डोक्यात आलं. आणि इथून नदीचा उगम होऊन नदी पुढे वाहत जाते, म्हणजे हा गंगेचा उगम आहे असं समजून तिला गंगा मानून इथं लेणीची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. म्हणजे एकाच वेळेस वेरूळमध्ये बौद्ध आणि हिंदू या दोन्ही लेण्यांचं काम एक सोबत सुरू झालं. म्हणजे अजिंठ्याचं काम बंद झालं म्हणून वेरूळची निर्मिती झाली. मायग्रेशन ऑफ आर्टिस्ट फ्रॉम अजंठा टू एल्लोरा वाया औरंगाबाद, असा हा आर्टचा, कलेचा, चित्रांचा किंवा कलाकारांचा हा असा प्रवास आहे. हे मायग्रेशन, हा मायग्रेशन रूट आहे. म्हणजे वेरूळला निर्मिती होण्यामागं सगळ्यात मोठं कारण अजिंठ्याचं काम थांबलं. तिथल्या कारागिरांना पैसे मिळणं बंद झालं, तिथं बेरोजगारी निर्माण झाली. नवीन रोजगार शोधण्यासाठी कारागिरांनी मायग्रेशन केलं आणि त्यांना वेरूळला काम मिळालं. आणि ते काम एवढं चांगलं मिळालं की वेरूळला इसवी सनाच्या 6व्या शतकापासून ते 7व्या शतकापर्यंत बौद्ध लेण्यांची निर्मिती झाली, आणि इसवी सनाच्या 6व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत हिंदू लेण्यांची निर्मिती झाली आहे, आणि इसवी सनाच्या 10व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत जैन लेण्यांची निर्मिती झाली. लेणी नंबर 1 ते 12 बौद्ध आहेत, 13 ते 29 हिंदू आहेत, आणि 30 ते 34 जैन आहेत. यांना हिंदू लेण्या म्हणायचं का, तर अकॅडमिक लँग्वेजमध्ये यांना ब्राह्मणिकल केव टेम्पल्स म्हणतात. पण सर्वसामान्य लोकांना समजावं किंवा त्यांना ह्या लेण्यांचं बायफर्गेशन कळावं, सेपरेशन कळावं म्हणून आपण त्यांना बौद्ध, हिंदू आणि जैन असे ढोबळमानाने त्यांना नावं दिली. वेरूळचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या डोंगरावर 3 वेगळ्या धर्माच्या प्रतीकांचं एक अस्तित्व आपल्याला दिसतं. बौद्ध दिसतात, हिंदू दिसतात, जैन दिसतात. त्याचसोबत याच डोंगराच्या माथ्यावर खुलताबाद नावाचं गाव आहे. तिथं औरंगजेबाची कबर आहे, गोळकोंड्याचा कुतुबशाह त्याची कबर आहे, जो शिवाजी महाराजांचा मित्र होता गोळकोंड्याचा कुतुबशाह त्याची पण कबर आहे, अहमदनगरचा संस्थापक असलेला पहिला निजाम त्याची बायको, त्याच्यानंतर त्याचा दुसरा मुलगा, आणि नगरचा तिसरा निजाम मुर्तजा, अशा 4-5 निजामांच्या कबरी तिथं आहेत. हैदराबादचा जो निजाम होता निजामुल मुल्क, त्याचा पहिला मुलगा नासिर जंग, ह्या दोघांच्या कबरी इथं आहेत. औरंगजेबाचा मुलगा त्याची कबर इथं आहे, मुराद बक्ष, आणि त्याची बायको म्हणजे औरंगजेबाची सून त्याची कबर इथं आहे. म्हणजे खुलदाबादला जवळजवळ 2500 कबरी आहेत. आणि खुलताबादला 2500 कबरी असण्याच्या मागं कारण हे की ज्यांचा मृत्यू किंवा ज्यांना दफन खुलताबादला करण्यात येतं ते डायरेक्ट जन्नतला जातात. म्हणजे एक जागा, एक ठिकाण, एक लँडस्केप तुम्हाला हिंदूंना, बौद्धांना, जैनांना आणि मुसलमानांनाही तेवढंच पवित्र वाटलं. जे रिलिजियस लँडस्केप जे आहे वेरूळचं ते समजून घेण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींची मदत होते.
की इथलं धार्मिक वातावरण काळानुसार कशा कशा पद्धतीने बदलत गेलं. बोला ना. काय असतं, तुमच्या राज्यामध्ये जरी तुम्ही स्वतः कुठल्याही धर्माचे असाल तरी तुमच्या राज्यामध्ये इतर धर्माचेही काही घटक असतात आणि त्यांची संख्याही तुम्हाला उपद्रव मूल्य त्यांचं तुम्हाला माहिती असतं आणि त्या घटकाला, त्या समाज घटकालाही सॅटिस्फाय करणं हे राजा म्हणून तुमचं कर्तव्य असतं. तुम्ही जर 10 गोष्टी तुमच्या धर्मासाठी किंवा तुमच्या पंथासाठी देतात, तुम्हाला 2 गोष्टी या इतर धर्मांसाठी कराव्याच लागतात. त्यातलाच हा प्रकार आहे की बौद्ध लेणीला सुद्धा फंडिंग राष्ट्रकूट राजांनी दिली. नाही, ते डिपेंड्स आहे. आता काही ठिकाणी असं आहे की चालुक्य राजा पुलकेशी आहे, तो स्वतः किंवा शिलाहार राजे जर आपण कोल्हापूरचे घेतले तर गंडरादित्य राजा हा हिंदू आहे, त्याची आई आणि त्याची बायको ह्या दोन्ही जैन आहेत, म्हणून त्यानं जैन मंदिरांची पण निर्मिती केली कोल्हापूर शहरामध्ये आणि हिंदू मंदिराची निर्मिती पण त्यानं त्या खिद्रापूरला पण केलेली आहे, महालक्ष्मी मंदिराची पण केलेली. म्हणजे दॅट डिपेंड्स राजाच्या विचारसरणीवर, तत्कालीन समाज घटकांचा त्या राज्यावर असलेल्या प्रभावावर आणि एकूणच तत्काळ तसं होत नव्हतं. कारण जे एक सेक्युलरिझम नावाची कन्सेप्ट आहे ही फार मॉडर्न कन्सेप्ट आहे. आधीच्या वेळेस कट्टरता हाच खरा धर्म होता, म्हणून शैव वैष्णववादामध्ये शैवांनी वैष्णवांना डॉमिनेट केलंय किंवा वैष्णवांनी शैवांना डॉमिनेट केलंय किंवा महानुभाव आल्यानंतर महानुभावांनी वैष्णवांना डॉमिनेट केलेले. महानुभाव म्हणजे चक्रधर स्वामी ज्यांनी कृष्णाची पूजा करायला सुरुवात केली. तर महानुभाव संप्रदायाने नेहमीच वैष्णवांवर अटॅक केलेला आणि त्याच्या उलट वारकरी संप्रदाय यांनी वैष्णवांना सपोर्ट केलेला आहे. म्हणजे हा एकाच वेळेस उदयास आलेल्या 2 विभिन्न विचारसरणींचा संप्रदाय, एक महानुभाव आणि एक वारकरी संप्रदाय, आणि या दोघांची ध्येय आणि उद्दिष्ट फार वेगळी आहेत. द्वैत अद्वैत वादामध्ये अडकलेली आहेत आणि ह्या दोघांच्याच वादामधून आपल्याला तत्कालीन सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया समजते. म्हणजे तत्कालीन समाजाची विचारसरणी कशी होती, समाजाचं थॉट प्रोसेस कशी होती, लोक कशा पद्धतीने धर्माकडे बघायचे, विचार कसे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या गोष्टीतून समजतात. तर हे एकूण वेरूळचं रिलिजियस लँडस्केप आणि वेरूळच्या निर्मिती मागे असणाऱ्या कारागिरांचं मायग्रेशन आणि निर्माते राष्ट्रकूट रिस्पॉन्सिबल जे कोणी आहेत ते. आता आपण येऊया या वेरूळच्या लेणी नंबर 29 विषयी. या लेणीचं जे स्थापत्य आहे, आर्किटेक्चर आहे, इन्स्पायर्ड आहे घारापुरी एलिफंटा. तिला डोळ्यासमोर ठेवून ह्या लेणीची निर्मिती झालेली आहे. तू देख क्या तू सोबत. अरे सच में बोल रहा हूं, तू देख के तो. आणि या लेणीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मोस्टली आपल्याला वेरूळला शिवाच्या लेण्या फार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे शिव आणि शिवाच्या निगडीत जे काही पुराणातले प्रसंग आहेत ते सगळे. आता जर स्पेसिफिकली या मूर्तीविषयी बोलायचं झालं तर एक स्टोरी आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा गोष्ट सांगतो, तुमच्या हिशोबाने मग तुम्हाला ह्याच्यात काय काय दिसतंय ते बघा. एकदा काय झालं की 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे, एकदा काय झालं की पार्वती आंघोळ करत होती आणि पार्वती आंघोळ करत असताना एका राक्षसाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या राक्षसाने छेड काढण्याचा प्रयत्न केला म्हणून भगवान शिव रागवले आणि शिवाने त्या राक्षसाला आपल्या त्रिशूळाने मारलं आणि त्याला आकाशामध्ये उचललं. पण त्या असुराला, त्याचं नाव होतं अंधकासूर, आणि त्या असुराला एक असा वर होता की त्याच्या रक्ताच्या एका थेंबापासून हजारो अंधकासूर तयार होते. जसं रक्तबीजला होता की रक्ताच्या एका थेंबापासून अनेक रक्तबीज तयार होतं, तसं त्या अंधकासुराला होता की रक्ताच्या एका थेंबापासून हजारो अंधकासूर अजून तयार होते. म्हणून शेवटी शिवाने त्याच्या बरोबर शरीराच्या खाली एक वाडगं पकडलं, त्याच्यामध्ये सगळं रक्त भरलं आणि ते रक्त सगळं पिऊन टाकलं. त्यावेळेस त्या अंधकासुराची मदत करण्यासाठी दुसरा एक असुर आला होता, त्याचं नाव गजासूर. का तर तो हत्तीचं तोंड घेऊन आलेला होता, त्याचा हत्तीचं शरीर किंवा हत्तीचा चेहरा होता त्याला, त्याचं नाव गजासूर. त्यालाही शिवाने मारलं, त्याची अख्खी कातडी फाडली, ती आपल्या 2 हातामध्ये धरली आणि 4-5 कोस पळत पळत तो शिवरागाच्या भरामध्ये पळत होता, त्या हत्तीची कातडी अंगावर पांघरून, तो गजासूर.
दुसरी गोष्ट अशी आहे की अंधकासूर आणि गजासूर हे दोन असुर ब्रह्माची उपासना केली आणि ब्रह्माकडून वर घेतला आणि त्या वरामुळे ते एवढे माजले की त्यांनी पृथ्वीवर असलेल्या वेगवेगळ्या साधूंना किंवा यज्ञ करणाऱ्या साधूंना त्रास द्यायला सुरुवात केली. तर ज्यावेळेस त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली तर त्यावेळेस सर्व लोक भगवान शिवाकडे गेले, त्यांची प्रार्थना केली की आम्हाला असुरांपासून आमचं संरक्षण करा, आम्हाला वाचवा. त्यावेळेस शिवाने त्या अंधकासुराला त्रिशूळाने मारलं, त्याचं सगळं रक्त वाडग्यामध्ये भरून पिऊन टाकलं आणि गजासुराची स्किन फाडली आणि ती दोन्ही हातामध्ये धरून तो 4-5 कोस रागाच्या भरामध्ये पळत गेला. ज्यावेळेस शिवाचा हा सगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतो, ज्यावेळेस शिव रागाच्या भरामध्ये असतो, रागाच्या भरात कुणास तरी तो अंत करतो, तर त्याला आपण म्हणतो संहार मूर्ती. तुम्हाला विष्णूचे दशावतार माहिती आहेत ना, मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, राम, परशुराम. जसे विष्णूचे अवतार आहेत तसे शिवाचे काय अवतार आहेत आणि त्या अवतारांचं बायफर्गेशन आहे, म्हणजे त्यांना सेपरेट केलंय. त्याच्यामध्ये एक असतं संहार मूर्ती, ज्याच्यामध्ये शिवाने कुणाचा तरी संहार केलाय. एकामध्ये असतं अनुग्रह मूर्ती, ज्याच्यामध्ये शिवाने कुणाला तरी वर दिलाय किंवा त्याला ब्लेसिंग दिल्यात. आणि एकामध्ये शिवाचे इतर काही फॉर्म्स आहेत जे आपल्याला काही कल्याण सुंदर स्वरूपामध्ये वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. तर माझ्या मागे जे आहे ती संहार मूर्ती आहे, त्याच्यामध्ये शिवाने संहार केलाय म्हणजे डिस्ट्रॉय केलाय. कुणाला केलाय? अंधकासूर आणि गजासुराला. आता मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली ती सगळी तुम्हाला इथं मागं काय दिसतंय का बघा. कातडी दिसतीये, पुन्हा कुणाला काय काय दिसत नाही, बऱ्याच जणांना काय काय दिसत नाही. ओके, आता मी तुम्हाला सांगतो. हा शिव आहे बरोबर, हा रागाच्या भरामध्ये, ही खाली पार्वती आहे आणि हिला त्रास दिला म्हणून पार्वती घाबरलेल्या अवस्थेत आहे, म्हणून तिने आपली छाती झाकून ठेवली एका हाताने आणि ती घाबरलेल्या अवस्थेमध्ये इथं बसली बरोबर. दुसरी गोष्ट, हा स्त्री आहे का पुरुष आहे? पहिला नियम आपला पुरुष आहे बरोबर. याच्या हातामध्ये आपल्याला शस्त्र दिसतंय का? कुठलं दिसतंय? इकडे एक तलवार दिसते आणि तिकडे तलवार नाही पण तो भाल्यासारखा आहे, काहीतरी लांब स्पियर सारखं बरोबर. आणि त्याचा एक हात आहे तो अशा स्वरूपात आहे पण तो हात इथला तुटलाय, त्यामुळे आपल्या लक्षात येत नाहीये. आणि त्या भाल्याच्या टोकाला एक माणूस आहे, तो असा हात करून उभा आहे आणि बरोबर त्या माणसाच्या खाली एक वाडगं आहे दिसतंय शिवाने हातात धरलेलं. म्हणजे तो कोण आहे? अंधकासूर. त्याचं रक्त सगळं शिवाने एकत्र केलं आणि पिऊन टाकलं. आणि जर दुसरीकडे तुम्ही बघितलं तर ही जी तलवार आहे, ह्या तलवारीच्या मागच्या बाजूला तुम्हाला हत्तीचं तोंड दिसतंय? कोणाकोणाला दिसत नाही? सगळ्यांना दिसतंय ना तलवारीच्या मागं हत्तीचं तोंड. आणि त्या तोंडापासून जर बघितलं तर हातात काहीतरी पकडलंय दोन्ही हातांमध्ये. ती हत्तीची स्किन आहे आणि तिची शेपटी त्या अंधकासुराच्या भाल्याच्या माग आली. म्हणजे हा गजासूर, हा अंधकासूर आणि यांना मारणारा हा शिव. आणि हा शिव क्रोधित आहे, रागीट आहे. रागामध्ये त्यानं नरमुंड माळा घातली. माणसांची तोंड इथं तुम्हाला दिसत असते, या बाजूला जे बसलेत त्यांना दिसतील, तुम्ही नंतर बघू शकता. ही माणसांच्या तोंडाची माळ आहे, त्याला नरमुंड माळ म्हणतात. आणि ज्यावेळेस शिव रागामध्ये असतो, कोणास तरी संहार करतो, त्यावेळेस तो भैरव फॉर्म मध्ये असतो. म्हणून हा भैरव फॉर्म मधला शिव आहे. तरी सुद्धा रागात असून सुद्धा तो त्याची प्रायोरिटी सोडत नाहीये. त्याची बायको घाबरलीये म्हणून तो खाली हाताने बायकोला समजावतोय की डोंट वरी, मी आहे, तू काय काळजी करू नको. तो त्याच्या बायकोची समजूत पण काढतोय. त्याच वेळेस तो गजासुराचा आणि अंधकासुराचा दोघांचाही अंत करतोय. इथे शिवाच्या हातामध्ये एक व्यक्ती आहे जो त्याने उलटा पकडलाय. तर हे अंधकासुर आणि गजासुरांचा हा सहकारी राक्षस आहे, दैत्य, ज्याला शिव उचलून आपटून मारतो. याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर आपण पुराणातलं वर्णन काय वाचलंय? अंधकासुराला त्रिशूळाने मारलं, आकाशात उचललं. म्हणून तो जो अंधकासुर आहे ना, त्याच्या समोर बघा तुम्हाला असे काही खवल्यासारखे असे गोल 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 डिझाईन दिसते, ते ढग आहेत. तर त्याला आकाशात उचलले दाखवण्यासाठी ढगांची डिझाईन तिथं केलेली आहे, म्हणून तिथं गोल आकार आपल्याला ढग दिसतात. ज्यावेळेस आपण पुढे जातो पुढच्या काही लेण्यांमध्ये, त्यावेळेस आपल्याला दिसतं की भगवान शिवाचा हा जो फॉर्म आहे भैरव, याच्या पायाखालून एक शक्ती आली, एक स्त्री आहे, ती अशी बाहेर आली आहे. तिनं वाडगं धरलंय आणि ती वाडग्यामध्ये अंधकासुराचं रक्त जमा करते. तर ज्यावेळेस ही पुराण कथा पॉप्युलर झाली, डेव्हलप झाली, पुढे यायला सुरुवात झाली, त्यावेळेस या शिवाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यामधून एक शक्ती उत्पन्न झाली. तिचं नाव आहे योगेश्वरी. आणि त्या शक्तीने नंतर अंधकासुराचं सगळं रक्त पिऊन टाकलं. कदाचित समाजामध्ये
राक्षसाचं रक्त देवानी पिऊ नये म्हणून अशा प्रकारच्या शक्तीची निर्मिती केली असावी, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. पण आपण ज्यास पुढे जाऊ त्यास आपल्याला त्या शक्तीचं एक शिल्प पायाखाली दिसतं कैलास लेणीमध्ये. पण हे आहे गजासूर अंधकासूर संहार मूर्ती किंवा वधमूर्ती. त्याचं हे डिपिक्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शिव भैरव फॉर्म मध्ये दिसतोय म्हणून त्याचे तिन्ही डोळे आपल्याला दिसतात. शिव ओळखण्यासाठी फार सोपं आहे. शिवाला ओळखायला काही लागत नाही. त्याच्या हातात कुठलंही शस्त्र नसलं तरी त्याच्या डोक्यावर जटामुकुट असतं. शिव हा एकटाच असा देव आहे की त्यानं कुठल्याही प्रकारचं मुकुट घातलेलं नसतं. शिवाच्या डोक्यावर नेहमी जटामुकुट असतं. जटामुकुट म्हणजे काय तर त्याच्या ज्या जटा आहेत त्या जटा बांधून त्यानं तयार केलेलं मुकुट ते आपल्याला दिसतंय डोक्यावर. किंवा बॅक साईडला जरी बघितलं तर तुम्हाला जटामुकुट लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने असतं. जे केस आहेत त्या केसांचंच त्यानं मुकुट केलेलं असतं. त्याच्या उलट विष्णूचं असतं. विष्णूचं किरीट मुकुट असतं आणि ब्रह्माचा 3 तोंडाचा असतो त्यामुळे ब्रह्म तर लगेच ओळखू येतो. दुसरी एक गोष्ट जे एक स्टेरिओटिपिकल आपलं एक मत आहे, नाग हा शिवाच्या गळ्यामध्ये असतो. नाग हे शिवाचं अस्त्र आहे आणि नागाला शिवाने कायम आपल्या हातामध्ये धरलेलं एक अस्त्र म्हणून वागवलेलं आहे. तुम्ही वेरूळला जेवढ्या शिवाच्या मूर्त्या बघाल तेवढ्यात कुठेही एकाही सिंगल मूर्तीमध्ये तुम्हाला शिवाच्या गळ्यात नाग दिसणार नाही. कारण शिवाचं एक आयुध एक अस्त्र म्हणून सुद्धा नाग आहे आणि ते नाग शिवाने आपल्या हातामध्ये धरलेलं आहे. म्हणजे निदान महाराष्ट्रात 10व्या शतकापर्यंत तरी नाग शिवाच्या गळ्यात नव्हता. त्याच्यानंतर कधी आला हा अभ्यासाचा विषय, पण 10व्या शतकापर्यंत नव्हते आपल्याला वेरूळ. ठीक आहे. तर हिला म्हणतात गजासूर अंधकासूर वधमूर्ती. ही ओळखायला फार सोपी आहे. एका बाजूला अंधकासूर आहे आणि गजासूर असतो. हत्तीची स्किन 2 हातात पकडलेली असते. आपल्याला लगेच समजतं. या शिल्पात काय डाऊट आहे, काय शंका? येस. हो. आता जर सपोज अंधकासूर आणि गजासूर हे दोन्ही नाहीये बरोबर आणि आपल्याला ओळखायचं हे शिल्प काय अशी शंका आहे का? नाही तो तुटलाय नंतर. हा हा हे बघ आता त्याचा अंदाज कसा लावायचा तर आता जर तू इथं नीट बघितलंस तर एका हाताची पोझिशन अशी आहे शिवाची काहीतरी पकडल्यासारखी. दुसरे जे हात आहेत त्याचे 3 हात या बाजूचे पूर्णपणे दिसत आहेत आपल्याला. इकडच्या बाजूचे 3 हात आपल्याला दिसत आहेत. एक हात जर असा असेल तर दुसरा हात जो आहे तो कोपऱ्यापर्यंत आपल्याला दिसतो. इथपर्यंत तुटला इथून तुटलाय म्हणजे तो हात असा आहे या पोझिशन मध्ये. आणि आपण स्टोरीमध्ये काय ऐकलंय अंधकासुराला त्यानं त्रिशूळाने उचललं. ते उचललं तर ह्या पोझिशन मध्ये त्यानं ते उचललेलं. येस. आणि तो रॉड छातीपासून होता म्हणून छातीवर सुद्धा ते हात तुटल्यामुळं तर ते छातीवर आपल्याला एक अशी लाईन दिसते बघ तिरकी तर ती ते भाल्याची लाईन आहे. तर त्रिशूळाच्या रॉडची लाईन आहे जी त्यानं अशा पद्धतीने उचलली जे आपल्याला सहजपणे पाहायला मिळेल. तर ही अंधकासूर आणि गजासुराची. आणि ही पार्वती आहे. पार्वती ओळखण्याचं अजून एक दुसरी साधन म्हणजे बाजूला असलेली ही दासी. वेरूळला कोरलेल्या 34 लेण्या आहेत. वेरूळला एकूण 100 लेण्या आहेत. 100 पैकी 34 आपल्याला बघण्यासाठी आहेत किंवा ते आपण बघू शकतात काय ते आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकतं. पण वेरूळला खोदलेल्या लेण्यांमध्ये एकही लेणी पूर्ण नाही. सगळ्या लेण्या अपूर्ण आहेत. एक फिलॉसॉफिकल थॉट आहे अर्थात त्याला काय फारसा पुरावा नाहीये पण एक फिलॉसॉफिकल नोट अशी आहे की अपूर्णतेमध्ये सुंदरता असते आणि देव सोडून या जगामध्ये पूर्ण काही नाही. पूर्णत्व कशालाही नाही. त्यामुळे आपण जी काही निर्मिती करू ती अपूर्ण असली पाहिजे हा जाणून बुजून हट्ट किंवा कुठली तरी एखादी मेजर लढाई इथं झालेली असावी, कुठला तरी एक मेजर इन्सिडेंट इथं घडलेला असावा, फंडिंग थांबलेली असावी किंवा एखादी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली असावी. अशा 4 ते 5 कारणांमुळे या लेण्या अपूर्ण राहिल्यात. वेरूळची कुठलीही लेणी पूर्ण नाहीये. प्रत्येक लेणीमध्ये काही ना काही अशा गोष्टी आहेत की ज्या लेणी अपूर्ण असल्याचे पुरावे आपल्याला सांगतात. आपण ते सगळे बघणार आहेत. या लेणीमध्ये तर तिथं बाजूलाच एक शिल्प आहे की जे इनकम्प्लीट आहे. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की ही लेणी इनकम्प्लीट. त्या माणसाला किती तोंड दिसत आहेत तुम्हाला? किती दिसत आहेत? 5 आहेत. 5 इकडे डाव्या बाजूला बसलेल्यांना 2 दिसत आहेत. उजव्या बाजूला बसलेल्यांना 2 दिसतील आणि सेंटरला 1. 5 तोंड. 5 तोंडाचा कुठला देव होता का? कार्तिकेय पण क्षणानं म्हणतो आपण. कारण कार्तिकेयला 6 तोंड होते. 5 तोंडाचा देव नसणार आहे.
आणि जर देव असेल तर तो असा खाली का बसतो, बरोबर आहे. आता वर दिसतंय, वर किती तुम्हाला पुरुष दिसत आहे? पुरुष किती आहेत आणि स्त्रिया किती आहेत? 3 पुरुष आहेत आणि 2 स्त्री आहेत. ओळखू येतं ना, स्पष्ट ओळखू येते. आणि ते कोरताना त्यांनी एवढ्या स्पष्ट त्यांनी कोरले की तुम्हाला फरक लक्षात यावा. ठीक आहे, ती ओळखू येतं का तुम्हाला? 3 डोळे आहेत, जटामुकुट आहे बघा. आता आयुध नाहीये, शस्त्र नाहीये, तरी तुम्हाला शिव ओळखता येतो ना, ओळखता? ओके. मग शिवाच्या सोबत बसलेली कोण असेल? पार्वती. मग शिवाच्या बाजूला पार्वतीच्या बाजूला जे आहेत ते त्याचे अटेंडंट, दासी अटेंडंट, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. आता एक गोष्ट आहे, एक शिवाचा खूप मोठा भक्त आहे आणि तो एवढा मोठा भक्त आहे की त्याच्यापेक्षा दुसरा मोठा भक्त शिवाचा कधी झाला नाही. आणि एके दिवशी त्याच्या आईला रोज रोज पूजा करायला हिमालयात जाणं शक्य नव्हतं, म्हणून तो हिमालयामध्ये आला भगवान शिवाकडे शिवाचं आत्मलिंग मागायला. पण त्याला खाली शिवाच्या गणांनी अडवलं, हे सांगून की त्यांचे बॉस त्यांच्या मिसेस सोबत प्रायव्हेट टाइम स्पेंड करतात, तर तुम्हाला आता वर जायला आम्ही परमिशन देऊ शकत. या गोष्टीचा राग आला त्या भक्ताला आणि त्या भक्तानी कैलासाच्या खाली आपले हात घातले आणि अख्खा कैलास उचलून तो त्याच्या घरी घेऊन जाणार होता. आणि त्यानं तो कैलास उचलला आणि ज्यावेळेस तो कैलास उचलला त्यावेळेस कैलासावर भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या गोष्टीमुळं पार्वती इन्स्टेबल झाली आणि आपल्या अस्थिर झालेल्या बायकोला सपोर्ट देण्यासाठी शिवाने तिच्या कमरेमध्ये हात घातला, जो स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय, दिसतोय. तर शिवाने आपल्या बायकोला पकडलं, परत तेच आहे, त्याचा एक हात तुटलाय, तो छातीवर आहे, तो अशा पद्धतीत आहे, जो इथे दिसतोय आपल्याला समजावण्याच्या असा हात आहे त्याचा. तो तुझ्या बायकोला धीर देतोय की तू घाबरू नको, आय एम हिअर, डोंट वरी. त्या बायकोला समजावतोय आणि त्यानं काय केलं तर आपल्या भक्ताला धडा शिकवायचा म्हणून आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यानी जमिनीवर भार टाकला. त्या भाराखाली त्या भक्ताचे 20 हात अडकले आणि त्यानं भगवान शिवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यानं जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेला आज आपण म्हणतो शिवतांडव स्तोत्र. आणि भगवान शिवाचा सगळ्यात मोठा जो भक्त आहे तो आहे रावण. तो 10 तोंडाचा आणि 20 हातांचा आहे, जो कैलास उचलण्याचा प्रयत्न करतोय. तो रावण तिथं कोरलाय, तो हळूहळू आतमध्ये सरकतोय.